मुंबईतील कोळी बांधव हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांसंदर्भात आक्रमक भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। मी सध्याला आहे भाऊचा धक्का परिसरामध्ये आणि भाऊच्या धक्का परिसरामध्ये एक प्रसंग घडला आणि त्यानंतर इथं मंत्री नितेश राणे हे आपल्याला येताना दिसलेले होते आणि त्यांनी या सगळ्या कोळी बांधवांशी देखील संवाद साधला। आपल्यासोबत काही कोळी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी इथे बातचीत करणार आहोत। नितेश राणे इथे येऊन गेलेत, नेमका काय प्रसंग घडला होता? या नितेश राणे साहेबांना आणायचं कारण हा होता की इथं ते बांगलादेशी आहेत, त्यांच्यावरनं याचा कारवाई करायसाठी त्यांना बोलून घेतलेला। आता कारवाई जे काय करायचं साहेबांनी कारवाई केला। आता राहिलं जे आपलं कोळी बांधव, त्यांना जे भटसाला उठायला जागा नाही आहे, त्यांच्यासाठी आम्ही धावपळ करतोय, तर त्या हिशोबाने आम्ही बोलू का आम्हाला स्थानिक येत नाही, स्थानिक आम्हाला बसायला जागा द्या, आमचं हे म्हणणं। बाकीच्या आमच्या महिला आहेत त्यांच्याशी नेमका काय प्रसंग तेव्हा घडला? आम्हाला म्हणजे इकडे मेन आम्हाला बसायला पाहिजे, आमची पोटगी आहे धंद्यावरच, या मच्छीवरच। जर आम्हाला बसायला नाही दिले तर आम्ही खाणार काय? आमचा कुठला काय दुसरं काय आमचं काम नाही, आमचं इकडेच काम आहे, यावरच आमचं पोटपाणी आहे, मुलं पालं आमचे याच्यावरच आहे। मग तुम्ही आम्हाला इकडे बसायला नाही, आम्ही काय खाणार? पण जे घटना आहे म्हणजे बांगलादेशींसंदर्भात काय नेमकी ती घटना? कोणाला बसायला द्यायचंच नाही, ते दादागिरी करतात, सर्वेवर दादागिरी करतात। एक कोळी बायांचं बाजूला राहतात आणि एक बंगाली लोकांचं राज्य आहे, बंगाली लोकांचं इकडे राज्य आहेत, आपल्याला गाल्याशिवाय देखील आपल्याला हाकलतात। ते कशामुळे? हे आमचा कोळी लोकांचा धंदा आहे। कोळी लोक इकडे ठामचे ठाम कोळी लोकांना बाजूला करतात आणि बांगलादेशही खिरतात, या मद्रासने खिरतात। यो यांचा धंदा नाही, यो कोळी लोकांचा धंदा आहे, याच्यावरच आमचं पोटपाणी आहे। जर आम्ही नाही इकडे धंद्याला येणार मग आम्ही खाणार काय? तुम्ही आम्हाला हटवता आणि तुम्ही राज्य करता, मग हे चुकीचं। तुम्ही आम्हाला त्यांच्या गावात आम्हाला देणार काय राहायला? काय स्थानिक मुस्लिम कोळी बांधव वगैरे हे सगळे आहेत? सर्व आहेत, सर्व मिक्स आहेत। पण ते आता काय झालं, एकीला मारलं बंगाळीनी, मग आमचा कोळी लोकांचा फायदाच नाही ना। मग आम्हालाच हुशारा दाखवणार, मग आम्ही काय करणार? आम्ही कुठे जाणार? ती लोक तिथून येणार गावावरून, त्यांचा धंदा लावणार, मग आम्ही कोळी असून आमचा फायदा काय आहे? आणि आम्हाला सुद्धा बसून नाही देत, इथे पोलीस येतात, उठा उठा बोलतात, मग आम्ही कुठे जाणार? आमचा स्वतःचा धंदा आहे का, असा नाही आहे विकत आणला म्हणून मग आम्ही स्वतःचा धंदा नाही करू शकत? आपल्या एरियामध्ये असून आपण धंदा नाही करू शकत, मग फायदा काय आहे आमचा? आम्हाला पाहिजे ना। मग आता का ते 4 दिवसांनी बंद होणार, मग तेव्हा बी आमची धावपळ आहे, आमच्या छोट्या छोट्या होड्या आहेत, त्याची आमची मच्छी येते, मग ती आम्ही कुठे नेणार? आम्ही अशा टोपल्या घेऊन कुठे धावणार उठवल्या तर? असं आहे। एकूण तुम्ही जे सगळं बोलताना दिसत होतं म्हणजे काय नेमकं काय म्हणणं आहे? म्हणून नको नको आम्ही नाही तर ते बोलायला नकार देताना दिसत आहेत। तर आपण इथे सध्याला बघू शकतोय की सगळ्या महिला कोळी बांधव आहेत ज्या सध्याला आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। तर नेमकं त्यांच्या अडचणी अशा आहेत की इथे बसायला कुठेतरी जागा नाही आहे, व्यवस्थित जागा नाही, आणि त्यामुळे अडचणींचा सामना त्यांना करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं घडलेलं होतं? काय कोणाला मारहाण झालेली? इथे मध्येच मग कुठं लफडं झालं बंगाली आणि कोळी लोकांना, तिथे बसायला विषय झाला होता, म्हणजे मारझोड झाली। म्हणजे कोळी लोकांना बसायला भेटत नाही, बंगालींचे राज्य झाले, बंगाली लोक कोळी लोकांना मारतात। आता आलेत, आता खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे का? आता पुढं 2 वर्षांनी मोठ्या संख्येनं वाढली बंगाल्याची, म्हणून आम्हाला कोळी लोकांना बाहेर काढलं बसायला, असं झालं। काढलं? हा, कोणी काढलं? आतमध्ये लोक म्हणतात तुम्ही बाहेर बसा, असा विषय झाला। तर आत पुढे काय झालं तर माहित नाही, असं झालं। मग कोळी लोक सर्व बाहेर निघाले विकायला, सर्व कोळी लोक जातीचा, सर्व कोळी वेगळी जातीचं पण इथेच बसतात, बसायचं कुठे? आता बंद होणार, आम्हाला आता बाहेर काढलं, आता असं झालं। तर आपण इथे बघू शकतोय की असा काही हा प्रसंग आहे तो घडताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे, आणि अशातच कुठेतरी संघर्ष देखील इथं वाढताना दिसतो, आणि त्यामुळेच नितेश राणे यांच्याकडनं देखील बांगलादेशी असेल किंवा मग रोहिंग्या असेल या संदर्भात आक्रमक भूमिका जी आहे ती घेताना दिसते। कॅमेरामन दीपेश महाजनचा अभिषेक फ्रॉड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।